बातमी आहे ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या एका वक्तव्याची आणि त्याचे आता कसे पडसाद उमटतायत त्या संदर्भातली बातमी। काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्याचे विधिमंडळात सुद्धा पडसाद उमटलेले आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं। मुख्यमंत्र्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध असं प्रवीण दरेकर म्हणाले, तर मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक टीका करणं चूक आहे असंही अंबादास दानवे म्हणाले। व्यक्तिगत टीका नव्हे सरकारवर टीका केली अशी भूमिका भाई जगतापांनी मांडली, तर शशिकांत शिंदे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे त्यांनीही मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी झालेली तुलना मान्य नसल्याचं म्हटलं। तो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचं मी समर्थन करत नाही, त्याचा निश्चितपणे आपण निषेध केला, तो निषेध रास्त आहे। माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे, हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर अशा प्रकारचं बेजबाबदार, जो राज्याच्या काँग्रेस सारख्या एका परंपरा असणाऱ्या मोठ्या पक्षाचा अध्यक्ष इतका जर बेजबाबदार बोलत असेल तर या ठिकाणी त्या वक्तव्याचा मी निषेध करतो, धिक्कार करतो आणि आपण अध्यक्ष महोदय या प्रकरणी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईची सुद्धा या निमित्ताने मी आपल्याकडे मागणी करतोय। मी सभागृहाला सांगू इच्छितो की याच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये जर चुकीच्या अशा प्रकारची वक्तव्य काढली तर त्याच्यामध्ये जे काही नियम आहेत, कायदे आहेत, त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तपासून घेतल्या जातील आणि ह्या संदर्भामध्ये तपासून घेऊन हे त्याच्यामध्ये दोषी असेल तर त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई सरकार करेल, ते अजिबात हायगाय केली जाणार। मात्र या विधानाच्या संदर्भामध्ये भाजपची का पोटदुखी झाली मला काही समजत नाही। मी काही विचित्र बोललो नाही, देवेंद्र फडणवीसांच्या संदर्भात मी अपशब्द वापरले नाही, कुठे देवेंद्र फडणवीसांचा एकेरी उल्लेख मी केला नाही। देवेंद्र फडणवीसांनी कुठे त्यांच्या औरंगजेबासारखी वेशभूषा करावी फक्त तेवढाच फरक आहे असं देखील मी बोललो नाही। मूर्ख माणूस आहे औरंगजेब। कोण होता महाराष्ट्रामध्ये, त्याच्याबद्दल काय लोक म्हणतात हे सगळ्यांना ज्ञात आहे आणि अशा माणसाला औरंगजेबची उपमा आताच्या सरकारमध्ये आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलणं म्हणजे हा मूर्ख माणूस असला पाहिजे। त्याला या राज्यातले प्रश्न माहीत नाहीयेत, कोणत्या विषयावर अध्यक्षपदाचा उपयोग करायचा हे त्याला माहित नाहीये। माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरही व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये, पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। परंतु देवेंद्र फडणवीसांना देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे हे मीही मान्य करतो। त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं, अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही। त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन, आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे, हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही।